नमस्कार मित्रांनो, मी मोतीलाल चौधरी. आपण समोर बघत असणं हे जे खड्डे केलेले आहेत, या खड्ड्यांमध्ये काय आहे बघा. आजूबाजूला पूर्ण मुरूम आहे, दगड आहेत, दगड गोटे निघालेले आहेत त्यातून. ह्या आजूबाजूला मुरूम असताना पुढे बघू शकतात आपण वेगवेगळ्या प्रकारचे फळझाडं लावलेले आहेत. नेमकं काय होतं, मुरमाड जमीन असली तर तिथे सुद्धा आपण फळबाग लागवड करू शकतो. आणि फळबागाचं असं आहे की झाड छोटा असताना तर ते झाड थोडं उगायला जो प्रॉब्लेम आहे तो येऊ शकतो. मुळ्या जर खोलवर गेल्या तर दगडसुद्धा चिरून फोडून ते मुळ्या खाली जातात. म्हणून आपण जो आहे ना, असे छोटे छोटे गड्डे तयार केले आणि त्यात जर आपण छोटे रोपं लावले, रोपांची पिशवी त्यात ठेवली आणि आजूबाजूला जर खत मिश्रित माती जर टाकली तर आपलं हे जे झाड आहे व्यवस्थित वाढतं. मग मुरमाडची जागा आहे तर त्याच्यात आपण अशा पद्धतीने लागवड करू शकतो सर्व प्रकारची फळझाडं. नेमकं काय होतं की आपण फळझाडं लागवड केलेली ना, आजूबाजूला जसे हे काँक्रीट रोड बनलेले असतात, या काँक्रीट रोडला झाडाच्या आजूबाजूनं झाडाला जर टच केलं काँक्रीटनं तर ते झाड चांगलं वाढणार नाही. आणि नेमकं काय आहे, त्याला खत पाणी वगैरे जे खालून जे मिळणार आहे, खालून जीवाणू गांडूळ त्यांची वाढ जो आहे तर कमी होते आणि जे वाढणारं जे झाड आहे त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. आणि ती जे झाड आहे असं डेरेदार तर होईलच, पण ते कालांतरानं पुढे जाऊन तेवढा जो भाग आहे तो बारीक पडेल आणि वरचं झाड जाड दिसेल आणि कालांतरानं ते पडू शकतं. म्हणून कमीत कमी 3 फुटाचा म्हणजे 1 मीटरचा जर राऊंड असला तर तेवढं काँक्रीट सोडूनच झाडाच्या बाजूला रस्ता बनवायला पाहिजे किंवा काँक्रीट टाकलं गेलं आहे तर ते तोडायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण झाडाची एक सुरक्षा म्हणून एक करू शकतो. म्हणजे जर समजा आपण 1 मीटर म्हणजे जसं मोठ्या सायकलचे जे चाक असतात तेवढा जर गोलाकार भाग आपण माती ठेवला तर तिथे जीवाणू आणि गांडूळ वाढतील. खत माती पाणी आपण व्यवस्थित टाकू शकतो. आणि झाडाचं जे बुंधा आहे, झाडाचं जे खोड आहे तर 1 मीटर पण वाढेल. म्हणजे झाड कितीही मोठं झालं तरी ते झाडाला म्हणजे बुंध्याला खोडाला म्हणजे ते दाब पडणार नाही. अशा पद्धतीने आपण झाडाची लागवड करू शकतो. आता बघू शकता आपण, हे जे गड्डा आहेत, या खड्ड्यात आपण 1 फूट, जास्त नाही 1 फूट गड्डा केलेला आहे. अशा प्रकारे छोटे छोटे 2.5 फुटावर गड्डे केले. आता बघा, हा पेरू आहे. पुढचं जे झाड आहे समजा आवळा आहे, ह्या जे झाडांच्या मध्ये आपण हे गड्डे केलेले आहे. या गड्ड्यांमध्ये आहे ना, हे बघा ड्रीप लाईन पण लावलेली आहे. हे असे छोटे छोटे गड्डे केलेले. ह्या गड्ड्यांमध्ये आपण काय करणार आहे, माती टाकणार आहे. आणि माती टाकून ती माती खतमिश्रित माती टाकल्यावर त्याच्यावर आपण झाड लावणार आहे. झाड मोठा झाल्यावर हे जे मुरूम आहेत, मुरूममध्ये सुद्धा ते झाडं हे बघा तर कसे त्यात दगड कुठे निघालेले. अशा पद्धतीने आपण मुरमाड जागेत सुद्धा फळझाड लागवड करू शकतो. आपल्या घराजवळ शेताच्या बांधावर असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण फळझाडं लावू शकतो. आता बघा, मी पण असे फळझाडं लावलेले. मी आपण एक थोडक्यात 2-4 झाडं बघू. आता बघा, हे आवळा गेला, आधी पेरू होता. हे बघा, इथे फणस आहे. बघा, तो पांढरा पेरू होता, हा लाल गुलाबी पेरू आहे. हे बघा, हे बदामचं झाड आहे शॉर्टली. आणि आता हे जो गॅप आहे मध्ये, तर फुलझाडं लागवड करण्यासाठी आपण जागोजागी गड्डे केलेले आहे. हे बघा, हे जे झाड आहे हे साबुदाण्याचं झाड असं म्हणतात. बघा, हे चिकू आहे. पुढचं आहे ना, परत पेरूचं आहे. पेरूच्या पुढे हे रामफळ आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण फळझाडं लागवड केले. आपणही आपल्या घराजवळ, आपल्या ऑफिसच्या शेजारी जर मोकळी जागा असली तर तिथे आपण फळझाडं लागवड करू शकतात. शेतातसुद्धा आपली परसबाग, फॅमिली बाग आपण करायची. म्हणजे आपल्याला एक विषमुक्त फळं, भाजीपाला हे आपल्याला मिळतील. अशा पद्धतीने प्रत्येकाने आपल्या परिवारासाठी आपण छोटंसं म्हणजे 1 गुंठा ते 10 गुंठ्यापर्यंत आपण बाग करू शकतो. आणि त्या बाग बंदिस्त पाहिजे. म्हणजे आजूबाजूला आहे ना, जंगली जनावर किंवा जे बाहेरचे फिरणारे जे लोक आहेत त्यात आतमध्ये जाणार नाही. आपली फळ सुरक्षित राहील. अशा पद्धतीने आपणही आपल्या घराच्या शेजारी फळझाड अवश्य लागवड करायला पाहिजे. धन्यवाद.